क्रूरपणे वागायला लागलेला आहे, जे एक बदल्याची भावना त्यांच्या मनात आहे ती लोकांमध्ये दिसायला लागलेली आहे। बरोबर आदल्या दिवशी जनता अदालत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत असेल सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाली, ईडीने कारवाई केली। बरं, जे त्या कंपनीचे मालक आहेत ते शिंदे गटात आहेत, मिंदे गटात आहेत, त्यांचे नेते आहेत, हे सगळं ठीक आहे, हे आहेच। तसंच आमचे राजन साळवी जी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार। आमच्या वायकरजींवर पण असाच दबाव आहे, दबाव तंत्र वापरलं जात आहे की एक तर भाजपमध्ये या, मिंदे गटात या, आणि सगळेच निडरपणे एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही चुकीचं केलं नाही। जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं, आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो, जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत। मग बाकीचे जे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, कोण घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले, कोण उपमुख्यमंत्री झाले, कोण काही मंत्री झाले, पण वायकरजी असतील, राजन साळवीजी असतील, सूरज चव्हाण असतील, हे सगळेच लढतायत आणि हे सांगतात की आम्ही काही चूक केली नाही। चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो, चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहोत। असो, हे सगळं वातावरण आपण एका बाजूला बघत आहोत, तर दुसऱ्या बाजूला दोन महत्त्वाचे विषय हे आपल्यासमोर मी मध्यंतरी आणले होते, त्याच्यावर पुन्हा एकदा आपलं लक्ष आकर्षित करू इच्छितो। पहिला विषय मी थोडा धावता घेतो कारण तो मुंबईसाठी महत्त्वाचा आहेच, पण दुसरा विषय देखील तेवढाच महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे। पहिला विषय आहे महालक्ष्मी इथे असलेले रेसकोर्सबद्दल। आपल्याला माहिती आहे, काल जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, जे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांनी तिथे एक ओपन हाऊस घेतलं। ओपन हाऊस खरं ओपन असायला पाहिजे होतं, त्याच्यात 1800 मेंबर्सच घेतले होते RWITCचे, आणि त्यांनी देखील जे प्रश्न विचारले त्यांना उत्तरं काही फारशी मिळालेली नाही आहेत। त्यांनी जी प्रेस नोट काढली नंतर MCनी मी पाहिली, ते एकदम मस्त, एकदम तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं होतं, पण खऱ्या अर्थाने तशी प्रेस कॉन्फरन्ससारखं त्यांचं जे काही ओपन हाऊस होतं ती तेवढी स्मूथ झाली का? आपण जर तिकडचे व्हिडिओ पाहाल तर आपल्याला देखील लक्षात येईल की जे मेंबर्सने महत्त्वाचे विषय घेतले होते त्याला उत्तरं मिळाली नाही। मी परत एकदा आपल्याला सांगतो की जर RWITC ह्या कमिटीने जर पुन्हा एकदा ह्या रेसकोर्सच्या जागेसाठी विभागणी आहे ती मान्य केली तर आम्ही RWITCच्या देखील ॲक्टिव्हिटी तिथे होऊ देणार नाही, त्याला आम्ही डिस्टर्ब करू, तिथे आम्ही गोंधळ घालू। पण मुख्य गोष्ट हीच आहे, माझ्या मागण्या ह्या स्पष्ट आहेत। थीम पार्क आम्ही पण सांगितलं होतं, आमचं थीम पार्क म्हणजे एकसुद्धा कन्स्ट्रक्शन न करता अंडरग्राऊंड किंवा ओव्हरग्राऊंड आम्ही तिथे लँडस्केपिंग, मोकळी मैदानं करणार होतो, आणि ज्या ॲक्टिव्हिटीज आत्ता मग रेसकोर्सच्या असतील, ARCच्या असतील त्या तशाच्या तशा चालू दिल्या असतात। पण आत्ता अजून स्पष्टीकरण जे आपल्याला म्युन्सिपल कमिशनर यांच्याकडून पाहिजे ते हे आहे की मुंबईकरांचा तुम्ही 100 कोटीचा पैसा हा तिकडच्या तबेल्यांवर वापरणार का? कारण आमचे 100 कोटी, या मुंबईचे 100 कोटी तबेल्यांवर वापरण्यापेक्षा मुंबईच्या हितासाठी वापरा। ते तबेले आहेत RWITCचे, ते 100 काय 1000 कोटी देखील खर्च करू शकतात, अशी त्यांची तिथे तयारी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे काही थोडे इलिगल स्लम्स किंवा हटमेंट्स असतील, त्यांनी सांगितलेलं की आम्ही ॲडिशनल FSI हा बाजूच्या एका SRAला देऊ, म्हणजे परत बोज येणार मुंबईकरांवर। कशाला आपल्या पैशातून त्यांना ॲडिशनल FSI द्यायचा आहे? तुम्हाला SRA तिथे का करायची आहे? तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं की आम्ही आता अंडरग्राऊंड पार्किंग करू, म्हणजे वरती त्यांनी थोडं एक चांगली गोष्ट आहे की मुंबईकरांनी दबाव टाकल्यानंतर, मी जेव्हा हा विषय पहिला मुंबईसमोर आणल्यानंतर सगळे जे ग्रुप्स बनलेत, व्हॉट्सॲप ग्रुप असेल, पेटिशन झालेत, आपण देखील मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एक दबाव तंत्र वापरलं त्यानंतर MCनी थोडं आता 2 पावलं मागे घेतलेत। काल मी ऐकलं की जे 50 मेंबरशिप्स वगैरे घेणार होते ते घेणार नाहीत, ओव्हरग्राऊंड कन्स्ट्रक्शन करणार नाहीत, ही आमची मागणी मान्य झाली। तरी देखील अंडरग्राऊंड देखील आम्ही एकसुद्धा वीट रचू देणार नाही। अंडरग्राऊंड तिथे कार पार्कची गरज नाही, आजूबाजूला कोणी रहिवासी नाही आहेत, ना कमर्शियल बिल्डिंग आहेत, आणि मुख्य गोष्ट म्हणजे रस्ता जर क्रॉस केला, ओलांडला, तर कोस्टल रोडवरच 2000 गाड्यांचं अंडरग्राऊंड कार पार्क बनतच आहे। मग नक्की कुठच्या कॉन्ट्रॅक्टरचं तुम्ही एवढे हितासाठी काम करत आहात की ओव्हरग्राऊंड नाही तर अंडरग्राऊंड, अंडरग्राऊंड नाही तर 6 फूट खाली, 6 फूट खाली नाही तर इकडे तिकडे, कशासाठी हे चाललंय? माझी मागणी स्पष्ट आहे, एक तर RWITCला मुदत द्या की अमुक अमुक वेळेत तुम्ही तुमच्या सगळ्या पेनल्टी, सगळे जे काही ड्यूज आहेत ते भरा आणि जागेचं लीज पुन्हा एकदा घ्या। पण लीज घेत असताना प्रत्येक मुंबईकराला, प्रत्येक नागरिकाला तिथे येण्या जाण्याची सोय मोफत झाली पाहिजे, जसं आत्ता आहे खुलं मैदान तसंच तसं राहिलं पाहिजे। एकसुद्धा कन्स्ट्रक्शनचं तिथे काम झालं नाही पाहिजे। दुसरी गोष्ट किंवा दुसरा विषय जो आता मला आपल्यासमोर आणायचा आहे तो मला वाटतं आपल्या सर्वांचा आवडीचा आणि आपल्यापेक्षा आवडीचा जास्ती जो आहे तो म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरे। हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी परदेशी दौऱ्यांवर
खूप मोठा खर्च झालेला आहे. गेले 2 वर्ष मुख्यमंत्री घराघरा परदेशी पण फिरत असतात आणि इथे पण फिरत असतात, पण काम शून्य होतं कारण त्यांची कार्यक्षमताच नाही आहे. मुख्य गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल डॅव्हॉस दौऱ्यामध्ये साधारणपणे 40 खोक्यांचा खर्च झाला, 40 कोटीचा खर्च झाला आणि त्यातून निष्पन्न शून्य. आत्ता पण जी माझ्याकडे माहिती आहे त्याच्यातून जे काही मागच्या वेळी आपल्याला आठवत असतील जे करार झाले होते त्याच्यातून काही करार जे आहेत, जसं चंद्रपूर इथे न्यू एरा क्लीनटेक 20,000 कोटीचं येणार होतं, पुढे काय झालं अजूनही माहीत नाही. बर्कशायर हॅथवे अँड ICP साधारणपणे 32,000 कोटीचं गुंतवणूक होती, पुढे काय झालं अजूनही माहीत नाही. फॉरेन डेटा सेंटर कंपनी 12,000 कोटीची गुंतवणूक होती, पुढे काय झालं अजूनही माहीत नाही. हॅन्स इन्फ्रा 4,000 कोटी, ग्रीनको एनर्जी 12,000 कोटी, ट्रायटन EV रत्नागिरीत येणार होती 800 कोटीची आणि वाबियो नावाची कंपनी होती 1,600 कोटीची. ह्याच्यात पुढे काही झालेलं नाही अशी माझी तरी माहिती आहे. जर दुसरी काही माहिती असेल तर उद्योगमंत्र्यांनी समोर यावं आणि फोटोसहित, व्हाईट पेपर दाखवणं, ब्लॅक पेपर दाखवणं, हे सगळे वेगळे वेगळे रंगाचे पेपर नाही आता चालणार. फोटोसहित काय पुढे कारवाई ह्याच्यावर झालेली आहे ते आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे. कुठे वीज रचलेली आहे, कुठे काम सुरू झालेलं आहे. कारण 1 वर्ष होऊन गेलं, 28 तासात 40 कोटी खर्च झालेला आहे, काम शून्य झालेलं आहे मागच्या वर्षी. आणि तसंच ह्या वर्षी देखील जर आपण पाहायला गेलं, आपण 2 दिवस थांबलो होतो दौरा पूर्ण होण्यासाठी. आता दौरा पूर्ण झालेला आहे. 1.5 दिवसच, म्हणजे जवळपास मागच्या वर्षी जेवढं गेले 1.5 दिवस 28-30 तास, तेवढेच तास हे घटनाबाह्य मुख्यमंत्री डॅव्हॉसच्या सुट्टीवर गेले होते. मुख्य गोष्ट ही आहे की त्या दिवशी पण मी जाहीर केलं होतं की 50 लोकही सोबत जाणार आहेत. हा बघा, मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात 50 किंवा 40 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू, पण यावेळी जेव्हा 50 लोक मी बोललो, 7-8 लोक कमी केले, पण 40 लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच 40 लोकांची टोळी ह्यांनी तिथे आता डॅव्हॉसला नेली होती. आता ह्याच्यात काही पत्रकार असतील, ह्याच्यात काही 2-3 दलाल होते वेगळे वेगळे, ह्याच्यात अधिकारी होते आणि MIDCला असं ठणकून सांगितलं होतं की 20 कोटीच्या वर खर्च दाखवायचा नाही. हे ठरल्यानंतर MIDCनी 20 कोटीच्या खर्चाप्रमाणे जी काही लोक न्यायची होती ती नेली असतील, पण ह्याच सोबत MMRDA असेल, महाप्रीत असेल, अजून 1-2 संस्था आहेत, ह्या संस्थेनी स्वतःचा खर्च आता दाखवायचं प्रावधान थोडं केलेलं आहे, ते थोडं प्रयत्न करत आहेत. पण मूळ प्रश्न हाच राहतो की हा खर्च नक्की कोणाचा आहे? MMRDAचे पैसे कोणाचे आहेत? महाप्रीतचे पैसे कोणाचे आहेत? ते काही स्वतःच्या खिशातून तर जात नाही आहेत, स्वतःच्या पगारातून जात नाही आहेत. हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून जात आहेत, म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्स पेयर्सच्या खिशातून जात आहे. बरं, हे सगळं केल्यानंतर, एवढा सगळा खर्च, 40 लोक ही पूर्ण फौजफाटा नेल्यानंतर केलं काय तिथे मुख्यमंत्र्यांनी? मुख्य गोष्ट जर आपण पाहिली तर जे उद्योगपती त्यांना खरं तर इथे भेटायला पाहिजे होते त्यांचीच भेट त्यांनी तिथे घेतलेली आहे. जे सगळे 3.5 लाख कोटी वगैरे करार, आज मला वाटतं काही ठिकाणी फटाके फुटले, होर्डिंग्स लागलेत, कोणी स्वागत केलं, हे सगळं दाखवायला लागतं त्यांना. कारण मूळ गोष्ट अशी आहे की तिथे जाऊन काम हे शून्य झालेलं आहे. डॅव्हॉसची संकल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर डॅव्हॉसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे समिट असतं तिथे वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा होत असते, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असतात, भेटीगाठी होत असतात. आता मुख्य गोष्ट म्हणजे, हा काही आमचा मोठेपणा नाही, पण महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा मी मंत्री म्हणून, एक साधा मंत्री म्हणून तिथे गेलो होतो, तेव्हा जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं काँग्रेस सेंटर म्हणतात त्याला, सगळ्यात म्हणजे त्याला आपण जसं सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणू, वास्तू म्हणून, ती जागा, तिथे मला मंत्री म्हणून 3 ठिकाणी बोलायला संधी मिळाली होती. आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत मला कळतं, मी सगळे फोटोज वगैरे त्यांचे ऑनलाईन बघितले, एकसुद्धा फोटो किंवा एकसुद्धा माहिती अशी नाही आहे की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन काही बोलून आले. कदाचित त्यांना असं वाटलं असेल, नाव काँग्रेस आहे तर भाजपाची परवानगी घ्यायला पाहिजे की काय, असं वाटूही शकतं त्यांना, कारण काय ते तसा खूप विचार करत असतात वेगळा वेगळा. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जर तुम्ही तिथे काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन महाराष्ट्राची भूमिका काय ही सांगू शकला नाहीत, तिथे वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन कृषी क्षेत्र असेल, पाणी असेल, इतर काही ग्रामविकास असेल, ह्या क्षेत्रावर जाऊन चर्चा करू शकला नाहीत, तिथे जाताना स्वतःची 40 लोकांची टोळी तुम्ही नेली, पण मित्रपक्षांमधून जी महत्त्वाची खात्यांची मंत्री आहेत, मग नगरविकास तर स्वतःकडे आहे, पण ग्रामविकास असेल, ऊर्जा असेल, पाण्याचं काही असेल, कृषीचं काही असेल, कोणालाच तुम्ही नेऊ शकला नाही. मूळ गोष्ट हीच आहे की जे MOUs तुम्हाला सही करायचे होते, इतर स्पष्ट गोष्ट आणि सत्य गोष्ट ही आहे की जे MOUs सही झालेले आहेत, ज्याच्यावर सही केले आत्ता, काही MOUs आपण पाहिलं असेल, जसं एक ह्युंडाई नावाची कंपनी आहे किंवा एक ज्वेलरीचं एक काहीतरी मोठं बोर्स येतं आहे, आमच्या वेळी देखील त्यांची चर्चा झाली होती.
मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी यांच्यासोबत देखील चर्चा झाली, पण हे सगळे MOUs त्यांनी 1 वर्ष खोळंबून ठेवले आणि तिथे जाऊन हे सही करून आलेले. गंमत अशी आहे की मागच्या वर्षीचे जे कमिटमेंट्स होते, म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबरोबर त्यांनी काही प्लॅटफॉर्म पार्टनरशिप केले होते. प्लॅटफॉर्म पार्टनरशिप म्हणजे काय की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांच्यासोबत एक करार केला होता की कृषी क्षेत्र असेल, 1-2 अजून वेगळ्या क्षेत्रांवर आम्ही सतत तुमच्याबरोबर एक भेटीगाठी करत राहू आणि महाराष्ट्रासाठी जे हिताचं आहे ते करू. 5 कोटीहून जास्ती त्याच्यावर खर्च झाला आहे, पण ह्या गेल्या पूर्ण एका वर्षात एक सुद्धा बैठक त्यांच्याबरोबर ना या मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे ना आत्ता डॅव्हॉसला जाऊन पण त्यांनी काही तिथे भेटीगाठी याच्यावर केलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं, बाहेरची राज्य, बाहेरचे डोंगर झाडी पाहायची होते आणि सुट्टी घ्यायची होती. कारण एवढा जो खर्च त्यांनी केला आहे तेवढाच जर खर्च त्यांनी आपल्या महाराष्ट्रात केला असतं तर डॅव्हॉसपेक्षा जे अनेक पटीने मोठं त्यांचं स्वतःचं आता विकत घेतलेलं जे गाव आहे, जिथे 2 हेलिपॅड्स आहेत, तिथे या सगळ्या मंडळीला आणलं असतं तर महाराष्ट्राचा काहीतरी फायदा तरी झाला असता. पण आज आपण पाहतोय एक दुर्दैवी गोष्ट अशी झालेली आहे की एका बाजूला व्हायब्रंट गुजरात नावाचं आत्ता समिट होऊन गेलं. किती कमवलं गुजरातने, त्याच्यात किती MOU झाले, त्याच्यात 26 लाख कोटी एवढे MOUs तिथे झालेले आहेत. 26 लाख कोटी एवढ्या पूर्ण रकमेचे MOUs झालेले आहेत. तसंच जर आपण पाहायला गेलं त्याच वेळेला हिम्मत करून तामिळनाडू ह्या राज्याने देखील स्वतःचं एक समिट घेतलं होतं. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ते त्यांच्या राज्यात आणू शकले. पण आज आपण पाहतोय की महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र ना मागच्या वर्षी झालेलं आहे ना ह्या वर्षी झालेलं आहे. आमच्या वेळी कोविडच्या काळात देखील 2020मध्ये, जूनच्या 2020मध्ये आपण पाहिलं असेल ह्याच हॉलमधून उद्धव साहेबांनी ऑनलाईन बैठक घेतली होती. पण आपल्या राज्यात गेल्या 2 वर्षात, आमच्या महाविकास आघाडीच्या 2 वर्षात अनेकदा मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम झाले, गुंतवणूक आपण आणू शकलो. पण वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रोजेक्ट आलेला नाही आहे. 3.5 लाख कोटीची गुंतवणूक आहे. ते सगळे MOUs खोळंबून तिथे एका ठिकाणी डॅव्हॉसला दाखवले, जे खरं इथे बी साईन करू शकत होते. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की जेव्हा मी विचारलं की ह्या 50 लोकांना MEAचा क्लिअरन्स आहे का, तर आपण पाहिलं असेल मला आपल्यातूनच कोणीतरी तिथे दिल्लीमध्ये विचारलं होतं की क्लिअरन्स आहे का, तर MEAने पूर्ण काही उत्तर दिलेलं नाही. पण जे उद्योग मंत्री महोदय आहेत त्यांनी सांगितलं काही लोक स्वखर्चाने येतात, प्रायव्हेट व्हिजिटवर येतात आणि त्यांची नावं आम्ही नंतर जाहीर करू. त्या दिवशी देखील चॅलेंज दिलं मी, आज पण त्यांना चॅलेंज देतोय, स्वखर्चाने येणारे महाशय कोण कोण आहेत, त्यांनी MEAचा क्लिअरन्स घेतला होता का, त्यांचं डॅव्हॉसमध्ये पद आणि जबाबदारी काय होती ही आपण आम्हाला सांगावी. आणि हेच जर पुरेसं नसेल ह्या सगळ्या दौऱ्यांचं, तर आत्ता अजून एक दौऱ्याबद्दल इथे येत असताना, म्हणजे आपल्यासमोर येत असताना मला माहिती मिळालेली आहे. मला जर तुम्ही सांगा तर एवढे वर्ष आपण रिपोर्टिंग करताय, कधी आपण एखाद्या खासदाराला डेलिगेशन लीड करताना बघितलंय का, जे मंत्री महोदयांनी खरं करायला पाहिजे. नगरविकास मंत्र्यांचं काम आहे, ते खासदार करतायत. हे फोटोज आहेत, हे नेदरलँडला आत्ता गेलेली सगळी ही टीम आहे. आता यांनी जॅकेट कुठचं घातलंय, कुठच्या कंपनीचं घातलंय, त्याच्यात जाऊ दे, त्या खर्चात जात नाही मी. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिशियल्स फ्रॉम ब्रिहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड दी MMRD लेड बाय अमुक अमुक MP. आता ते MP कोण आहेत, मुख्यमंत्र्यांची नातेवाईक आहेत असं ना. म्हणजे मला तुम्ही सांगा, नातेवाईक आहेत, हा वंशवाद आहे की ह्याच्यात काही वाद आहे, हे पहिलं आपलं स्पष्ट करावं. कारण वंशवादावर यांचा खूप प्रॉब्लेम आहे भाजपाचा. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे म्युन्सिपल कमिशनर जे तिथे गेलेले आहेत नेदरलँडच्या दौऱ्यावर, हे सगळं जे पोस्टिंग झालेलं आहे, MahaUDD नावाचं नगरविकास खात्याचं इंस्टाग्राम पेज आहे. ज्यावेळी मी हे पाहिलं तेव्हा 5 लाईक होते त्याला, 5मधून 1 लाईक MahaUDD स्वतःचंच होतं. आणि गंमत म्हणजे आज प्रधानमंत्री महोदय आपल्या देशाचे आपल्या राज्यात आलेत, त्यांच्यावर एक पोस्ट आहे, छोटीशी पोस्ट आहे, पण त्याच बाजूला ह्या डेलिगेशनची चांगली मोठी पोस्ट आहे. म्हणजे नक्की महत्त्व कोणाला देतात. आणि मुद्दा हाच राहतो की MEAने, पुन्हा एकदा मी विचारतो, आणि आपल्या राज्य सरकारने असं काही नवीन प्रावधान काढलं आहे का, नवीन काही घटनेत बदल केला आहे का, की एक खासदार असे जाऊ शकतात 5 किंवा 6 म्युन्सिपल कमिशनर्सनं घेऊन राज्याच्या वतीने आणि एका खात्याच्या वतीने. असं जर असेल तर आम्ही पण सगळे मागणी करतो की आम्हाला पण अमुक सगळे तुम्ही अधिकारी द्या आमच्यासोबत आणि आम्ही त्यांना घेऊन जातो. ह्याच्यावर जर काही आपल्याला प्रश्न असतील, खरं तर माझ्यापेक्षा आपण सरकारला विचारलं पाहिजेच आपण सगळ्यांनी, पण ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो.
मला वाटतं आत्तापर्यंत जी आश्वासनं मिळालेली आहेत आपल्याला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून, त्यांनी उठसूट सगळ्यांना आश्वासनं दिलेली आहेत. आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, आपण पाहिलं असेल आमच्या इकडच्या दहीहंडीच्या मंडळांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला खेळाचा दर्जा देऊ, इन्शुरन्स देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ. खूप आश्वासनं ह्या महाराष्ट्राला मिळालेली आहेत, पण अजून एकसुद्धा काम झालं नाही आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की वेदांत फॉक्सकॉन सारखा मोठा प्रकल्प जेव्हा गेला तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की आता ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार, असं करू तसं करू, काही झालेलं नाही आहे. तामिळनाडूने 27 लाख लोकांना नोकरी मिळेल असं सांगितलेलं आहे. 6-6.5 लाख कोटीची गुंतवणूक व्हायब्रंट गुजरात चालू असताना घेतलेली आहे. जर व्हायब्रंट गुजरात होऊ शकतं, जर तामिळनाडूचं होऊ शकतं, तर त्याच काळात महाराष्ट्राचं होऊ नाही शकत. माझी पक्की माहिती ही आहे की महाराष्ट्र देखील मॅग्नेटिक महाराष्ट्र आत्ता घेणार होतं, पण गुजरातमध्ये होतं म्हणून ह्यांना सांगितलं गेलं की तुम्ही घेऊ नका. गंमत अशी आहे की महाराष्ट्राचं जे त्यांनी इकॉनॉमिक काउन्सिल बनवलं ना उद्योगपत्यांचं, ते इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्षच गुजरातमध्ये जाऊन 70,000 कोटीची गुंतवणूक करून येतात. मग काय राहिलं तुमच्या हातात? मी जसं सांगितलं ना, जे सत्यासोबत उभे आहेत. आता आमच्याकडे आपण पहा, वायकरजी उभे आहेत, राजन साळवीजी उभे आहेत, सूरज चव्हाणांवर कारवाई झालेली आहे. जे कोणी लढत आहेत आणि ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं नाही आहे, जे सच्चे देशभक्त आहेत, ते आमच्यासोबत उभे आहेत. ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं असेल ते जातात भाजपमध्ये किंवा शिंदे गटात, त्यांच्यावर प्रेशर सगळ्यांवरच आहे. ते आता आपण ह्याच्यातून काढा की मी हे पहिलं पण बोललो आहे की आता आपल्या देशात फॅसिझम हे सुरू झालेलं आहे. तुम्ही सत्य बोला आणि तुम्हाला नोटीस येते. मी त्याच्यावर वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे, कारण तो विषय देखील मीच पडला होता बरोबर 1 वर्षापूर्वी. पण आज जसं मी सांगितलं की 2 महत्त्वाचे विषय आहेत, एक तर रेसकोर्स आणि हा परदेशी दौरा. आता ह्या परदेशी दौऱ्यात नक्की कोणी खर्च केला आहे नेदरलँडच्या ट्रिपवर, किंवा हे स्वखर्चवाले पण कोण आहेत, ह्यांना पॉलिटिकल क्लिअरन्स आहे का, नेदरलँड्सला देखील पॉलिटिकल क्लिअरन्स आहे का की MP बरोबर असा डायरेक्ट करार करतात. हे आता त्या त्या देशाने विचार करणं गरजेचं आहे. नेदरलँड्सला देखील आम्ही प्रश्न विचारणार आहोत. नक्कीच. आता तेच मी सांगितलं की खरं तर ह्या सगळ्या कंपन्या म्हणजे डॅवॉस हा असा एक प्रकार आहे. आम्ही पण तिथे गेलो होतो की नुसतं करार करण्यासाठी तिथे कोणी जात नाही. अनेक वेगळ्या देशांशी भेटीगाठी होतात, वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर चर्चा होते. त्या चर्चेत तुम्ही सहभागी झालं पाहिजे. जसं काँग्रेस सेंटर, मी परत एकदा सांगतो, काँग्रेस सेंटर तिकडची मुख्य जागा आहे, मुख्य वास्तू आहे. त्याच्यात जाऊन जर घटनाबाह्य मुख्यमंत्री बोललेच नसतील तर डॅवॉसला तरी जाण्यात काय अर्थ होता? तुम्ही गुवाहाटीत करू शकला असतात हे, किंवा अहमदाबादला करू शकला असतात. करार तर तुम्ही तिथेही जाऊन करू शकला असतात. मला वाटतं त्यांनी निर्लज्जपणा थोडा बाजूला ठेवावा आणि जे काही उत्तरं त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे ती द्यावीत. कारण हा पैसा जनतेचा आहे. 50 खोके त्यांनी ज्यांना दिलेले आहेत, कदाचित त्यांनी कुठून काढले मला माहीत नाही. पण पुन्हा एकदा मी सांगतो, जसं आम्ही जनताची अदालत घेतली होती, चला आज मी परत एकदा या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय. उद्योग खात्यावर त्यांनी माझ्यासोबत एकटं बसावं किंवा पूर्ण खात्यासोबत बसावं. मी एकटं बसीन, प्रेससमोर एकदा होऊन जाऊ दे. त्याच्यात वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा, मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्ड्रग पार्क, ही वर्ल्ड कप फायनल जी गेलेली आहे, अजून काय फिल्मफेअर गेलेलं आहे, आणि आत्ता हे जे करार झालेत, चर्चा करूया ना. मागच्या वर्षीचे करार, डायवॉर्सची त्यांची जी गंमत दौरा होता आणि आत्ताचा करू. पण मी त्यांना चॅलेंज देतोय, जर त्यांना एवढं वाटत असेल की आम्ही सत्तेच्या बाहेर तडफडत आहोत, होय आम्ही महाराष्ट्रासाठी तडफडत आहोत, आणि जर त्यांना हिंमत असेल तर माझ्यासोबत त्यांनी एका मंचावर यावं आणि प्रेससमोर बसावं. नाही, मुख्य गोष्ट हीच आहे. मी आपल्याला आत्ता जी कंपन्यांची नावं वाचून दाखवली, त्यांचं पुढे काय झालं. आणि परत मी एकदा विचारतो की भाजपला हे सगळं कसं चालतंय. म्हणजे एका बाजूला भाजप 2014ला आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा होतो तेव्हा सांगत होतात की भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत, परदेशी दौरे जे असे उठसूट निघतात त्याच्या विरोधात आहोत, आम्ही देशात अच्छे दिन आणणार. पण आज आपण पाहतोय की जे भाजप प्रणित खोके सरकार आहे, इथे पैशाची उधळपट्टी सुरू आहे. रेसकोर्ससारखी जागा ही पूर्ण घशात टाकण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या. अंडरग्राऊंड कार पार्क हा हे एक निमित्त आहे. पण हे भाजपला देखील पटतंय का? त्यांच्या इकडच्या स्थानिक आमदारांना पटतंय का? हा मी त्यांना सवाल करतोय. आपण पाहिलं असेल की सरकार पाडणं 50 खोके देऊन असेल, किंवा जे काही उद्धव साहेबांच्या पाठीत जसं त्यांनी खंजीर खुपसला, आणि आत्ता जे महाराष्ट्रात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं, 2 पक्ष फोडलेत, एक परिवार फोडलाय, काहींवर आरोप करून घेतलंय
कोणाला मुख्यमंत्री बनवले, कोणाला मंत्री बनवले, कोणाला उपमुख्यमंत्री बनवले. भाजपला ह्याच्यातून नक्की काय साध्य झालं आणि महाराष्ट्राला ह्याच्यातून काय मिळालं, हा एक प्रश्न राहतोच. हो, कौटुंबिक भेट. नाही नाही, आम्ही जेव्हा राजस्थानला जातो तेव्हा त्यांच्याशी भेट घेतो. वो डायवोर्स नहीं गए थे जी. बिल्कुल, ईडी एक एनडीए का एक्टिव हिस्सा है और जैसे हम पहले हुआ करते थे या शिरोमणि दल पहले हुआ करता था या काफ़ी सारे हम जो अन्य पार्टीज थे वो एनडीए में थे, वैसे ही अभी ईडी आईटी-सीबीआई है. जिस वक्त पर हमने जनता की अदालत ली और जो स्पीकर है, जो ट्राइब्यूनल करके उन्होंने जो एक जजमेंट दी, उनको पूरे के पूरे एक्सपोज कर दिए और बीजेपी की जो एक इसमें एक कंट्रोवर्सी थी या कंस्पिरेसी थी वो एक्सपोज कर दी, तब ये कार्रवाई शुरू हो गई. अगर आपने देखा होगा तो सूरज चौहान को तो उन्होंने अंदर ले लिया है, किशोरी ताई हो, राजन सालवी जी हो, वाइकर जी हो, इन पे दबाव काफ़ी और उनको ऑफर्स भी आते हैं कि भाजपा में आओ या मिंदीगढ़ में जाओ. लेकिन ये निडर लोग हैं, इनको कोई छुपाने की बात नहीं. जो छुपाने की बात होती है वो वहाँ वॉशिंग मशीन में जाते हैं. मैंने ये पहले भी कहा है, पिछले साल भी हमने सवाल किया था. मैग्नेटिक महाराष्ट्र अभी 2 साल हुए हैं इस खोखे सरकार को, लेकिन मैग्नेटिक महाराष्ट्र अपने राज्य में हुआ नहीं है. दर्द की बात यही है कि वाइब्रेंट गुजरात अगर हो सकता है, जहाँ 26 लाख करोड़ के करार हो सकते हैं, तमिलनाडु अपना एक खुद का एक समिट कर सकता है, तो फिर मैग्नेटिक महाराष्ट्र क्यों नहीं. मुझे यही संभावना लगती है कि कहीं ना कहीं इस सरकार पे दबाव था, जो खोखे सरकार है उस पर दबाव था कि जब तक गुजरात का समिट पूरा ना हो तब तक हमारा लाभ लिया जाए. ये 1-on-1 होते जा रहा है अभी. नहीं, पूछे मैं सब सवालों के जवाब देता हूँ. हाँ, घ्या ना. मैंने जब ये विषय लोगों के सामने लाया, दर्द यही बात का है, दुर्भाग्यपूर्ण यही है कि मुंबई के सारे जो ओपन स्पेसेस हैं ये खोखे सरकार खाना चाहती है. इसी बात पे हमारा आक्षेप है, इसी बात को हमारा विरोध है कि जो ओपन स्पेसेस है वो ओपन स्पेसेस करके ही रहे. अगर आप देखें तो अभी जो रेस कोर्स करके जो जगह है, वहाँ सिर्फ रेसिंग नहीं तो पोलो होता है, एमेचर्स राइडर्स होते हैं, योगा होता है, एक ब्लाइंड के जो पूरा ग्रुप है वो भी आते हैं, लाफ्टर क्लब है, लोग बच्चे भागने जाते हैं, चलने जाते हैं, दौड़ने जाते हैं, सारी चीज़ें फ्री ऑफ कॉस्ट होती है. अभी जो है, जो RWITC के 4 कमेटी मेंबर्स हैं वो एक बिल्डर दोस्त के साथ, जो सीएम के बिल्डर दोस्त हैं उनके साथ सीक्रेट मीटिंग्स करवा रहे थे, जो मैंने एक्सपोज किए हैं. और इसी में एक ऐसा डील हुआ है कि पहले क्लब हाउस होने वाला था, फिर ये लैंड जो है, ये जगह जो है ट्राइफरकेट होने वाली थी, 3 हिस्सों में बांटने वाले थे, और फिर इस पर थीम पार्क होने वाला था. हमारा विरोध थीम पार्क को है, हमारा विरोध कंस्ट्रक्शन को है, भले वो ऑन ग्राउंड हो या अंडरग्राउंड हो, जो जगह है वैसे के वैसे रहे. RWITC को अगर जगह चाहिए, लीज चाहिए, तो उन्होंने पूरे सारे जो ड्यूज़ है, पेनल्टीज है, वो भर के पूरे ज़मीन की लीज लें. बाइफर्केशन चलेगा नहीं. बिल्कुल, हम तो डिस्टर्ब करेंगे. आपके सवाल है, आपने कहा कि MP जो है वो लीड कर रहा है, आपने कहा कि जो आंकड़े बताए जा रहे हैं वो गलत है. मैंने आपको कल ही प्रॉमिस किया था कि डावोस में सर्दी काफ़ी है, ठंडी हवा एंजॉय करने सीएम साहब गए, इलीगल सीएम. वापस आने पर हवा गर्म करेंगे. तो यही बात है. डावोस के दौरे पे पिछले साल भी अगर आपने देखा होगा तो 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा हुआ है. इस बार 40, ये आंकड़ा बहुत ज़रूरी है उनके लिए. 40 लोगों को साथ में लेके गए. इनमें से MEA का पॉलिटिकल क्लियरेंस कितने लोगों को पता नहीं, क्योंकि काफ़ी सारे लोग अभी दिख रहे हैं, कोई फ़ोटोज़ डाल रहे हैं, कोई सेल्फी डाल रहे हैं. ये सारे जो लोग हैं, जो नॉन ऑफिशियल लोग हैं, वो अभी डेलीगेशन में दिख रहे हैं. एक MP है, एक फॉर्मर MP है जो कभी 10 साल पहले MP हुआ करते थे, उनका वहाँ क्या रोल था किसी को पता नहीं है. जो MMRDA के 4 लोग हैं, महाप्रीत के 8 या 9 लोग हैं, उनका वहाँ क्या रोल है. इतने लोगों का मैं समझ सकता हूँ कि हर एक जो डिपार्टमेंट है उससे एक अफसर और कोई 2-3 अधिकारी जाए, लेकिन यही बात है कि 9-9, 10-10 लोग लेके गए हैं, लेकिन अपने जो मित्र पक्ष है उनमें से एक भी कोई लेके जा नहीं पाए. तो ये कौन सी बात हुई. जो करार करने थे वो यहाँ भी हो सकते हैं. डावोस एक ऐसी जगह है जहाँ आप अन्य सारे जो लोग हैं, तज्ञ हैं, उनसे मिलते हो, बातचीत करते हो. ऐसे सिर्फ करार करने हो तो महाराष्ट्र में भी हो सकते थे. सिर्फ ठंडी हवा, जैसे वो गुवाहाटी गए थे, क्या झाड़ी डोंगर सब एंजॉय करने के लिए, वैसे यहाँ गए. त्याच्यातून काही राजकीय तुम्ही हे काढू नका आता.
ठीक है। बहुत सारे लोग अभी भी बीजेपी कोशिश कर रही है कि उनको अपनी तक कोशिश की जाए। कितने नेता है जिनको बीजेपी ने अप्रोच किया कि ये भारत सरकार ने अप्रोच किया है वो नहीं जा रहे, किसकी वजह से नोटिस दी जाए? ये तो आपको हर दिन पता चलता है, हमसे पहले आपको भी पता चलता है, क्योंकि जैसे ही उनकी मंडली आ जाती है महाराष्ट्र में सभी को पता चलता है। आदित्यजी, तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती दावोस दौऱ्यापूर्वी आणि म्हणाले होते की वराड निघालं दावोसला, वराड आता आलेलं आहे, तर हा तुमचा आहे समजायचा का? आता त्यांनी महाराष्ट्रासाठी काय आणलंय हे कळतच नाही आहे, स्वतः मजा करून आलेले आहेत. पण दुःखाची गोष्ट हीच आहे की जिथे खूप काम होऊ शकलं असतं या वराडेने काहीच आणलेलं नाही आहे. आज प्रधानमंत्री भारत के दौरे पर थे, उन्होंने कहा कि कई लोगों को उनके मकान दिए और उन्होंने सबको अनुभव भी किया कि राम लला विराजमान हो रहे उसमें शामिल हो जाए। नहीं, लेकिन मुझे लगता है एक ही बात है कि उनसे बढ़कर ये पोस्ट कैसी हो सकती है कि कोई एक वंशवाद में जो चिल्लाने वाले लोग हैं तो उनकी पोस्ट तो महायूडीर पे आई है. प्रधानमंत्री जी पे मैं कभी कुछ बोलता नहीं, लेकिन आज जो पोस्ट है मुझे दुर्द इसी बात का है कि एक नेदरलैंड्स पहले ऐसे कौन सा देश है जो डायरेक्टली एमपी के साथ ऐसे करार करता है, और कौन से एमपी ऐसे हैं जिनको पॉलिटिकल क्लियरेंस मिला हो कि 4 या 5 म्यूनसिपल कमिश्नर्स, हमारे एक बीएमसी से एएमसी लेके गए, ठाणे म्यूनसिपल कमिश्नर है, केडीएमसी के कोई है, ये सारे लोग एमएमआर को लेके कैसे जा सकते हैं? और ये तो एक मंत्री जाने चाहिए इस पे. तो आदित्यजी, मुंबई महानगरपालिकेचा बजेट जो आहे तो येणार आहे, त्यामुळे दुसऱ्या वर्षाने जाणार नक्कीच, पण त्याच्यात अजून एक विचार करा की ह्यांच्या सभेसाठी जसं दसऱ्याची सभा झाली होती, जो काही सर्कस त्यांची झाली होती, त्याच्यात 60 लाख त्याचा खर्च हा मुंबई महानगरपालिकेने दिला. म्हणजे पक्षाचा कार्यक्रम आणि मुंबई महानगरपालिका पैसे भरते, म्हणजे आम्ही त्यांच्या सर्कससाठी पैसे भरतोय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.